आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. आणि आपले मान्यवर असतील प्रवीण दादा वाघमारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एकीकडे असेल जॉन्टी 11 आदर्शी विरोधात असेल भैरवी देवी प्रसन्न सासगाव. दोन्ही संघ ताकदीचे तर नक्कीच विचार करायला गेले तर जो जिंकेल त्याचं नाव 1 नाही तर 2 नंबरच्या ट्रॉफीमध्ये कोरलं जाईल. हा सामना खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. यानंतरचा सामना असेल चौक विरुद्ध माडपाई माडप. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. या पुढचा सामना असेल लगेच. हा सामना झाला की लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. चला सामना सुरू करा. सलामीची जोडी जॉन्टी 11 संघाची मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. चला सामन्याला सुरुवात होते. एकीकडे जॉन्टी 11 आदिवासी विरुद्ध असेल सासगाव. वैयक्तिक पहिल्या सांगी घोड्यातील पहिल्या शतक घेऊन आलाय गोलंदाज किरण वलकुंडे. किरण वलकुंडेचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती शवन. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव जातोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किरण वलकुंडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा किरण तयार होता आदोशी एंड कडून. स्ट्राईक हेड वरती एक हार्ड हिटर फलंदाज श्रवण पाटील. बराच आडव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांचा हात समांतर होता. इथे एक धाव म्हणजे श्री गणेश होतोय. टीम जॉन्टी 11 संघाचा एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. स्लोअर पद्धतीचा चेंडू आता या आधीचा.
यावेळी समोरच्या दिशेने तटवला, क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. वन बाउन्स सीमारेखाच्या पलीकडे. 4 धावा साठी आलेला हा चौकार आणि या 4 धावसंख्ये जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावरती. 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आडव्या बॅटनं फटका सजवलाय. मोहन साताने त्या जागेवरती चेंडूला जज करतोय. थोडस पंबल पाहायला मिळतंय त्या जागेवरती. 1 धाव. एक धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू आपण बघितला निर्धाव, त्यानंतर एक स्क्वेअर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर ही 1 धाव आणि टोटल टीमची जाऊन पोहोचले तब्बल 6 या आकड्यावरती. किरणचा पुढचा चेंडू पीक केलाय. आदित्य पाटील A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या 7 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. अद्याप जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. पीक केलं चेंडूला, फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. जबरदस्त सामना आहे. अटी तटीची लढत आहेत. दोन्ही संघ देखील या परिसरातील आहेत, लेकिन जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रखते. षटकार आला, एक जबरदस्त फटका आदित्य पाटीलने लागवला. ओळ्या मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार किरण वलकुंडे. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका घेतलाय. चेंडूला अगदी रवाना केलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील पूर्ण 4 आणि या 4 धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र झपाट्याने वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं शतक आहे, हाणामारीचं शतक आहे. त्या शतकामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी आदित्य पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय फटका लागवला. पहिला फटका आपण बघितला, समोरच्या दिशेने लॉंग ड्राईव्ह केला होता. चेंडू सरळ सीमारेखाच्या पलीकडे जाऊन पडला 6 धावसंख्येसाठी आणि त्यानंतर आलेला हा बॅकफुटला जाऊन पंच केलं, चौकार मिळाला. सोळा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील करतोय. एक हार्ड हिटर बॅटर आहे आदोशी संघाचा. किरण वलकोंडे पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू किरण वलकोंडेचा. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. कली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. पहिले शतक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. पहिले शतक संपलंय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 17 धावा. धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या गेल्या. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटीलने केलंय. स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीला कशा प्रकारे पार पाडतो हे देखील बघणं खूप महत्वाचं असेल मैदानाच्या आतमध्ये. आदित्य पाटीलला माहितीये या मॅचचं महत्व काय. नक्की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिलं शतक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 17 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं सांगी गोट्यातील दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज मयुरेश.
स्ट्राईक एंड वरती फलंदाज आदित्य पाटील. जो वैयक्तिक आपल्या 11 या धावसंख्येवरती खेळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. चेंडू आलाय, मॅच बॉल आलाय. पहिले शतक आपण बघितलं तर पॉवर प्लेच्या शतकामध्ये 17 धावा आल्यात. वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील. हॅलो 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 मोयरेचा पुढचा चेंडू. हॅलो मोयरेचा पुढचा चेंडू पीक केला होता. एक धाव मिळते या चेंडूवरती. धावफलक सरसावतंय 18 या आकड्यावरती. मोयरेचा पुढचा पहिला चेंडू आपण बघितला तर खोलवरती टप्पा टाकला होता. अधिक त्याला एकच धाव मिळाली त्या चेंडूवरती. एक धावसंख्या तब्बल 18 या आकड्यावरती. पुढचा चेंडू मयुरेशचा. समोर शवन आहे. लॉस्ट केलाय. जबरदस्त फटका आहे शवनच्या बॅट मधून आलेला. घनाघाती पार चेंडू सीमा पार. ब्रँडेड षटकार A1 क्वालिटीचा. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. फुलटॉस चेंडू आता क्षेत्ररक्षक येतोय धावून. चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एक धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. लकी बॉल आहे विचार करायला गेलं तर. हा चेंडू जेव्हा जेव्हा मैदानात घेतलाय ना तेव्हा तेव्हा बाहेर गेलाय. जबरदस्त चेंडू होता मयुरेशचा. खोदून काढला आदित्य पाटीलने. क्षेत्ररक्षक धावत येतो. एक धाव मिळते. एक धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. एक षटकाराचा मार खाल्लाय. त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोहरेश तयार. जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. शवन पाटीलला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलक मात्र स्थिरावतोय 26 या आकड्यावरती. शतकातील शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे टीम जॉन्टी 11 संघासाठी. 26 लॉब केलाय. जबरदस्त फटका शवन पाटीलच्या बॅट मधून. लॉंग ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. 6 धावसंख्येसाठी आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्यात.
32 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त फटका होता आपण बघितला श्रवण पाटीलच्या बॅट मधून. चेंडूला फेकून दिला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन शतकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वैयक्तिक पहिलं सांघिक ओढ्या दिलं. तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज आतिश. हॅलो स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल आदित्य पाटील. नक्कीच घर बसल्या प्रेक्षक मात्र आनंद घेतायत या मॅचचा. टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट जबरदस्त जबरदस्त लाईव्ह आपण बघतोय. जबरदस्त क्वालिटी. घर बसल्या प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेता येतो. 32 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पहिला चेंडू आतिशचा. पुढचा चेंडू होता. रिव्हर्स अटॅम्प खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. चोरटी धाव घेतले मैदानाच्या आतमध्ये. या पुढची मॅच असेल चौक विरुद्ध माडपाई माडप. दोन्ही संघाच्या करण्यात आला विनंती. नाणेफेकीचं कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आता मात्र चेंडू हवेत. बराच काल चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज जज करतो चेंडूला. फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अनिकेत कामकर. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत खामकर गेलाय. 33 धावा एक चांगलं टार्गेट उभारण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम 21 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू पिक केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. दस्तकला मस्त देख अनिकेतला. चेंडू पाठवला अनिकेतने बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा जोडल्या जातील तब्बल 6 आणि या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. एकोणचाळीस धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आतिश. समोरच्या दिशेने लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे गौरव. चेंडूवरती धावा देतोय. चेंडूला अडवलं जातंय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू हवे ते प्रत्येक जबरदस्त झेल टिपलाय. बघा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय. केतन धापलकावरती धाबा आल्या त्या अद्याप पर्यंत 40 धाबा.
40 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर आपल्या घरेलू मैदानावरती खेळताना जॉन्टी इलेव्हन आदर्श आणि त्याच्या विरोधात सासगाव संघ. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. गोलंदाज आतिश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती समोर उभा येतो फलंदाज केतन स्ट्रायकर एंडला. आतिशचा हा धीम्या गतीचा फेकलेला चेंडू इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडूचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल अगदी सीमाले रेषा लगत अडवलं गेलं आणि या चेंडूवरती तिसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय. या 2च धाव मिळतात त्या चेंडूवरती आणि या 3 षटकाचा खेळ संपला. 3 धावा 3 धाव्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 43 धावा. 3 षटकामध्ये धावा जमविल्या त्या जॉन्टी इलेव्हन आदोशी संघानं. 43 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 44 धाबांची. कालच्या सामन्यांमध्ये जॉन्टी इलेव्हन आदोशी हा संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आता या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिला सामना जॉन्टी इलेव्हन आदोशी आणि सासगाव या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये धावा जमविल्या त्या जॉन्टी इलेव्हन आदोशी संघानं. 3 षटकामध्ये 43 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती सासगाव संघाला विजयासाठी 44 धाबांची. यानंतरचा होणारा पुढील सामना चौक आणि त्याच्या विरोधात माडपाई माडप. या अंबिका इलेव्हन चौक आणि माडपाई माडप या दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. माडपाई माडप संघाचा संघनायक आलेला. मी अंबिका इलेव्हन चौक या संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस साठी याचे समालोचन कक्षाच्या बाजूला. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 44 धाबांची गरज येते सासगाव संघाला. एक चांगलं माफक आवाहन या मित्र म्हणून उभं ठेवलंय. एक तगडं आवाहन मित्र म्हणून उभं ठेवलंय ते जॉन्टी इलेव्हन आदोशी या संघानं सासगाव संघापुढे. अंबिका इलेव्हन चौक संघाचा संघनायक आणि माडपाई माडप संघाचा दोन्ही संघनायक या ठिकाणी या माडपाई माडप संघाचा संघनायक या ठिकाणी आलेले आपल्या सहर्षी स्वागत. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानबंद व्हायचे. अंबिका इलेव्हन चौक संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचे. माडपाई माडप या ठिकाणी संघ आलाय. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या दिवसातली ही पहिलीच लढत जॉन्टी इलेव्हन आदोशी आणि सासगाव या 2 संघांमध्ये. ही चुरशीची लढाई 2 संघांमध्ये हा घमासाम पाहायला मिळतोय. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 44 धाबांची गरज आहे ती सासगाव संघाला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या जॉन्टी इलेव्हन आदोशी संघ. आजच्या दिवसात बरेच सामने आपल्याला पार पाडायचे आहेत. अंबिका इलेव्हन चौक संघाचा संघनायक आपण या इकडे. अंबिका इलेव्हन चौक सचिन मते आले असतील तर आपण समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अंबिका इलेव्हन संघाचा नैनिश पवार मला तोटे दिसते त्या तंबूमध्ये आहेत तिकडे पुढे. आपण या टॉस साठी या. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 44 धाबांची गरज आहे.
सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे ती सासगाव संघाची. मयुरेश आणि एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन त्याच्या जोडीला आलाय तो किरण. मयुरेश आणि किरण अशी गोड जोडी मैदानामध्ये सासगाव संघाची. 18 चेंडूमध्ये 44 धाबांचं टार्गेट करायचंय. एक भलं मोठं टार्गेट उभं ठेवलंय ते मी तर म्हणेन जॉन्टी 11 आदोशी संघानं. 44 धाबांची गरज आहे. मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य पाटील असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज सासगाव संघाकडून किरण आणि नॉन स्ट्रायकरती उभा असेल फलंदाज अनिकेत. मयुरेश आणि किरण. किरण स्ट्रायकर एंडला फलंदाज, नॉन स्ट्रायकरती उभा आहे फलंदाज मयुरेश. संघाच्या वतीनं पहिलं षटक मार्गस्थ प्रस्थान. मार्गक्रमण रवाडा दाखल. पहिला चेंडू पहिला खुराक तयार. पहिला चेंडूचं टाळ्याच्या गजराने स्वागत करूया. येणारे 18 चेंडू आणि 44 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहुल्यावरती आहे. गोलंदाज ज्याच्यामध्ये अनुभव ठासून भरलेला तो गोलंदाज आदोशी संघाचा वंडर बॉय आदित्य. पहिला चेंडू आदित्य पहिला चेंडू सन्मानपूर्वक धाडलाय चेंडूला. इथे मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं गेलं. क्षेत्ररक्षक श्रद्धा ब्रँडेड षटकार. अंबिका 11 चौक संघानं टॉस जिंकलाय आणि जो का निर्णय असेल तो निर्णयाची अंमलबजावणी आमच्यापर्यंत तातडीने कळवायची आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून. या 6 धाबेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धाबा धापलकावरती. यावेळी फुलटा चेंडू जबरदस्त फटका परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येणारा एकेरी धाव. या एकेरी धावेच्या बरोबरीने या एकेरी धाव्याच्या साह्यानं सासगाव संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत बिनबाद 9 या आकड्यावरती. बिनबाद 9 आकडा. पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आदित्यनं मात्र षटकाराचा मार खाल्लाय. बिनबाद 9 धावसंख्या सासगाव संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. जमिनीला घरंगलत चालला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतो. तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एकेरी धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती 10च्या घरामध्ये. 10 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. अंबिका 11 टॉस जिंकलाय आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. 44 धाबांचा पाठलाग करायचे सासगाव संघाला. धापलकावरती धावा आल्या त्या. पहिलं षटक असताना 10 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. आव देखाना ताव मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव आणि या चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या दर्जेदार षटकार. या 6 धावेच्या बरोबरीनं सासगाव संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये. ती 16 या अंकावरती. बिनबाद 16शी चांगली स्थिती पाहायला मिळतीये. 2 षटकार आलेत या पहिल्या षटकामध्ये आदित्यच्या गोलंदाजीवरती. 2 षटकार आणि अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ते 28 धाबांची. बारा चेंडू आणि अजूनही 28 धाबांची गरज येते सासगाव संघाला. जॉन्टी 11 आदोशी या संघाबरोबर. दुसरं षटक कोण घेऊन येतोय हे पाहूया. अतिशय चांगली क्लिअरिटी आणि चांगला आवाज सुद्धा ज्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते ते इकू सर. 4 दिवस त्यांचं टेलिकास्टच्या माध्यमातून जबरदस्त असं
नियोजन आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करू पुन्हा एकदा. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येतोय सुयोग सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज. सुयोग येतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळताना. समोर उभा येतो स्ट्रायकरला फलंदाज मयुरेश. अतिशय जबरदस्त हा साबडा, दोन्ही संघ ताकदवार. सुयोगचा हा पहिला चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का? मयुरेश येतो चेंडू खाली आणि हाती आलेल्या लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दान काला. एक मोठी विकेट मात्र आली असती परंतु झेल मात्र सुटते. झेल मात्र सुटते. या चेंडूवरती एकेरी धाव येते. या एकेरी धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाज सुयोग काहीतरी चमत्कार करावा लागेल सुयोगला. सुयोगचा हा पुढचा चेंडू, चांगला फटका, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे मात्र पुला खालून पाणी गेलं आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा येतो या नशिबाचा चौकार आणि या 4 धावेच्या बरोबरीनं सासगाव संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. ती 21 या आकड्यावरती. 21 धावा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या 4 धावा मिळतात. जिथे एकेरी धाव होती तिथे 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती सासगाव संघानं 21 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडू आणि 23 धाबांची गरज. गोलंदाज सुयोग. यावेळी चांगला फटका, इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला समाधान मिळालं असेल. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. गोलंदाज सुयोग आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळेस मात्र करा फटका. क्षेत्ररक्षक आदित्य चेंडूवरती येतोय. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती एकेरी धाव घेण्यास रोखून धरलं या दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकते. ती 22 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि अजूनही 22 धाबांची गरज आहे. कोणीही अजून हारला नाही, कोणीही जिंकला नाही. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते सासगाव विरोधात आदोशी. सुयोगचा चेंडू फटका फसला. झेल होईल का? इथे मात्र चेंडू जमिनीला लँड होतोय. तोपर्यंत त्या क्षणार्धात 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावेनं सासगाव संघ पोचतोय तो 24 या आकड्यावरती. 24 धाबा तपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 7 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. बघूया अतिशय चुरशीची लढत. 2 संघांमध्ये हमरा तुमरी, 2 संघांमध्ये हा कलगीतुरा. यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा येतो या दर्जेदार षटकार 6 धाबांसाठी. या 6 धावेच्या बरोबरीने सासगाव संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 30 धाबा. 30 धाबा धावपलकावरती लागले. 2 षटकात खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा जमविल्या त्या सासगाव संघाने. 30 धाबा विजयासाठी गरज होती ती 18 चेंडू मध्ये 44 धाबांची. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धावांची. 6 चेंडू आणि 14 धाबा. षटक, शेवटचं षटक कोण फेकणार, कोणाच्या वाट्याला येणार हे पाहणं गरजेचं आहे.
व छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकतो. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. तर इथे तुम्हाला संघर्षाची प्रेरणा घ्यायला लागेल. येणारे 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज. एक मैत्रीपूर्वक लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते. जॉन्टी 11 आदोशी आणि सासगाव या दोन संघादरम्यान. शेवटचा षटक घेऊन येतोय उंच पुरा असा हा गोलंदाज केतन येतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या बोहल्यावरती शेवटचे 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. अजूनही सलामीला आलेली जोडी मात्र नांगर धरून उभी आहे. स्ट्रायकर इनला फलंदाज किरण आणि मयुरेश. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज. गोलंदाज किरण, केतन येतोय. 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज. समोर उभा तर ढाण्या वाघ किरण वेलकुंडे. यावेळेस पहिला चेंडू जबरदस्त फेकला गेला आणि अतिशय तेज तर्रार तिखट मारा पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला आणि सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षक आदित्य पाटील याच्या हातामध्ये. येणारे 5 चेंडू आणि अजूनही 14 धाबांची गरज. जोपर्यंत किरण आणि मयुरेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत सासगाव संघाच्या आशा मात्र पल्लवित असतील. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेस मात्र पटका पसका आदित्य येतो चेंडूच्या खाली आणि ते मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि एक मोठा फलंदाज बाद होतोय. किरण वेलकुंडे मात्र तंबूच्या आश्रयाला. आता मात्र येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज. 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज. सासगाव संघाला चांगली झेल घेतली गेली आदित्य पाटील याच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी गोलंदाजांनी विचार करायला भाग पाडलं फलंदाजांना. पहिला चेंडू निर्धार आणि दुसऱ्या चेंडूवरती एक चांगल्या फलंदाजाची झेल मात्र टिपली गेली आदित्यच्या माध्यमातून. येणारे 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज. एखादा दुसरा मोठा फटका तारू शकेल सासगाव संघाला, परंतु मुरलेला गोलंदाज आहे जॉन्टी आदोशी संघाचा गोलंदाज केतन. आदित्य पाटील मात्र गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत असावा. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. अतिशय जबरदस्त ही मॅच. प्रेक्षकांना जशी हवी होती मॅच तशीच या ठिकाणी संपन्न होतीये. जे प्रेक्षक आता उभे होते ते आता टाचांवरती आलेत आणि जे बघूया हृदयाचा ठोका चुकविणारा हा साबडा आदोशी आणि सासगाव या दोन संघादरम्यान. गोलंदाज केतन. यावेळेस चांगला फटका. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. आयतय 1 बाउन्स चौकार. या 4 धावेनं सासगाव संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 34 या अंकावरती. अजूनही 3 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. कोणी सामना हारला नाही, कोणी जिंकला नाही. 3 चेंडू आणि 10 धाबांची गरज. तीन चेंडू आणि 10 धाबांची गरज. गोलंदाज केतन 12 पावलाचा रनअप. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या उंबरड्यावरती आहे. यावेळेस मात्र काय घडतं, इथे मात्र झेल होईल का? आणि इथे मात्र समालोचन कक्षाला चेंडू आदलतो आणि हा येतो या बुलंदी षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 40 या अंकावरती. आता शेवटचे 2 चेंडू आणि अवघ्या 4 धावेची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धाबांची गरज. हृदयाचा ठोका चुकविणारा सामना. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नये. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज आहे.
शेवटचे 2 चेंडू आणि 4 धाबांची गरज. जबरदस्त फलंदाजी आपण आतिशच्या बॅट मधून एक षटकार आणि चौकार आलाय. चांगली फलंदाजी या ठिकाणी साकारली ती आतिशनं. अगदी शेवटच्या क्षणाला चांगली फटकेबाजी करतो तो आतिश. येणारे 2 चेंडू आणि 4 धाबांची गरज. अगदी टिचून मारा करावा लागेल. एखादा निर्धाव चेंडूची गरज आहे त्या आदोशी संघाला. गोलंदाज केतन. यावेळेला चेंडू आहे आता बघूया झेल होईल का. करण येतो चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल मिस होते. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेची गरज आणि आतिश 3 धावा सुद्धा पूर्ण. 4था धावा. 4थ्या धावेला बाद होतोय. या चेंडूवरती 3 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 1 धावेची गरज आहे. करणच्या हातामध्ये कॅच होती परंतु झेल मिस झाले आणि 3 धावा मिळतात त्या चेंडूवरती. या 3 धावेनं सासगाव संघाची धावसंख्या 43 या अंकावरती. आता फक्त शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. बघूया जॉन्टी 11 आदोशी का सासगाव. सासगाव की आदोशी संघ. 1 चेंडू 1 धाव. जो सामना दवाखान्यामध्ये होता तो ICU मध्ये दाखल आहे. 1 धावेची गरज आहे. एक चेंडू आणि 1 धाव. बघूया आणि हा सामना विजयी झाला. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 बॉल 1 चेंडू आणि सन्मान दिला चेंडूला आणि 1 धाव पूर्णपणे कंप्लीट केली. तो गोल फलंदाज आतिशच्या माध्यमातून हा सामना या ठिकाणी विजय झाला. विजय झाल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या जॉन्टी 11 संघाने सुद्धा चांगला खेळ केला. त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. तर या युरोचा मॅचचा युरो ठरलाय.